नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत भरलेली मिरची। तर ही मिरची मोठी भेटते बघा बाजारामध्ये, ती मी मिरची इथे घेतलेली आहे बघा। दिसते का नाही छान, तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी नक्की बनवा। आता इथे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे। आता हे पूर्ण छान असं आपलं भाजून घेतलेलं आहे। इथे मी मिरची चिरलेली आहे धुवून, त्याच्या आतमधले बिया काढून घेतलेल्या आहेत। आता मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर, थोडीशी जिरी, आपल्याला जसं पाहिजे तसं तिखट आणि मीठ आणि हळद टाकलेली आहे। हे मिक्सरमधून काढून घ्यायचं। असं मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे मिश्रण। आता हे ताटात काढून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी मिरचीमध्ये सगळं असं भरून घेणार आहे। आता इथे मी असं सगळं भरून घेतलेलं आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान लागते मी खायला। आता याची भजी देखील होतात, त्याच्यामध्ये बटाट्याचं सारण भरून, ते देखील तुम्हाला त्याची पण मी रेसिपी टाकेल। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा। कारण की आता इथे मी तेल टाकलेलं आहे, थोडंसं टाकून बघितलं, ते तवा आपला गरम झालेला आहे। तुम्ही कढईत देखील करू शकता। आता हे सगळे मी मिरच्या टाकून घेणार आहे। त्यानंतर त्याला एक 5 मिनटं झाकण ठेवायचं कमी गॅसवरती, परत पलटी करून घ्यायची आहे। त्यानंतर अजून 5 मिनटं झाकण ठेवून मस्त अशा आपल्या मिरच्या वाफलून घ्यायच्या आहेत बघा। झाल्या आता ह्या आपल्या मिरच्या होतात इथं। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता इथे मी अजून 5 मिनटं ह्याला झाकून ठेवून त्याच्यावरती थोडंसं मी कूट टाकलेलं आहे, जे आपलं शिल्लक राहिलं होतं ते बघा। झाली का नाही छान? मग चला पटकन लाईक करा, शेअर करा।